लाटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते. परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करते. हरिओम. मी सौ कालिंदी खरवडे पुरी. सर्वप्रथम चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीनं आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. गेल्या 5 वर्षांपासनं अखंड वृद्धिंगत होत असलेला चातुर्मास उत्सव, त्याचा वृक्ष प्रथम 11 मंदिरं, मग 15 मंदिरं, 30 असे करीत करीत परमपूज्य डॉक्टर काकांच्या कृपेने त्याचा आज वटवृक्ष होण्यास यावर्षी सुरुवात झाली आहे. ह्या वटवृक्षाखाली यावर्षी महाराष्ट्रासमवेत महाराष्ट्राबाहेर देखील एकूण 140 मंदिरांमध्ये तुकाराम गाथेचे वाचन सुरू आहे. परमपूज्य डॉक्टर काकांच्या कृपाप्रसादाने व पूज्य गुरुमाऊली आदरणीय सौ सविताताई खरवडे यांचे परिश्रम व मार्गदर्शनाखाली चातुर्मास उत्सव समितीतील तरुण मंडळींचे प्रयत्न फळाला आलेत. चातुर्मास उत्सव ब्रह्मपुरी अंतर्गत सर्व मंदिरे व सत्संग मंडळ व सर्व साधकांसाठी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील विशेष प्रवचनमाला आयोजिली आहे व ती युट्यूबच्या माध्यमातून प्रथमच यावर्षी प्रसारित करीत आहोत. 19/9/2020 पासून ही प्रवचनमाला गुंफल्या गेली आहे. त्यातील आजचे हे 4थे पुष्प. हरिभक्त पारायण आदरणीय ममताताई गद्रे नागपूर ह्यांचे आहे. त्यांचा अल्पसा परिचय असा. आदरणीय ममताताई गद्रे तशा तर गृहिणी आहेत, परंतु समर्थ सेवा मंडळ नागपूर स्त्री शक्तीपीठ नागपूरच्या कार्यकारिणीत त्या आहेत. समर्थ सेवा मंडळ व स्त्री शक्तीपीठ नागपूर अंतर्गत सर्व कार्यक्रमात त्या सर्वतोपरी सक्रिय असतात. दासनवमी निमित्त कीर्तन शिबिर ह्यांचा संपूर्ण भार त्या स्वतः अगदी लीलया पेलतात. आदरणीय ममताताई स्वतः कीर्तनकार आहेत. त्यांचे श्री गुरु सद्गुरु स्वामी वरदानंद भारती व परमपूज्य डॉक्टर काका ह्यांच्या आज्ञेने व आशीर्वादाने त्यांचे ठिकठिकाणी कीर्तन, श्रीमद भागवत कथा, देवी भागवत कथा, शिवपुराण कथा झालेली आहेत. दरवर्षी चातुर्मास उत्सवाला ब्रह्मपुरीला त्यांची प्रवचनं असायची. सोबतच अतिशय मृदू स्वभाव, प्रेमळ स्वभाव व शिस्तबद्धता हे त्यांचे विशेष. आज ह्या 4थ्या पुष्पात त्या गाथेतील 3531 अभंग, तू माऊलीहून मायाळू, चंद्राहुनी शीतळ, पाणियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. देवा, तू आईहूनही प्रेमळ, चंद्राहूनही शीतळ, पाण्याहूनही पातळ असा प्रेमाचा डोह आहेस. स्वतः महाराज म्हणतात की माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. साक्षात भगवंत गुरु रूपात, संत रूपात येथे अवतरित झालेले आहेत व त्यांचे वर्णन तुकाराम महाराज या अभंगात करीत आहेत. ते कसे तर ममताताईंच्या प्रवचनातनं ते आपण जाणून घेऊया. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. तत्पूर्वी भजन होईल व प्रवचनास सुरुवात होईल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तुळसी हार गळा, कासे पितांबर, तुळसी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, तेची रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. मकर कुंडली
कीर्ती श्रावणी कंठी कौस्तुभमणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख पाहीन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे असत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीचा महापुण्य राशी नमस्कार माझा गुरु ज्ञानेश्वरासी जया भंग नाही अशा त्या अभंगा रचोनी सदा गायले पांडुरंगा जयाची लीलाया त्रिलोकी अगाधू मना वंदितो श्री तुकाराम साधू सुखा सारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ आपला जो चातुर्मास आहे ब्रह्मपुरीवासियांचा ते सगळे ब्रह्मपूरचे श्रोते माझ्या नित्य परिचयाचे असल्यामुळे मला असं वाटत नाही की मी इथे कोणासमोर बोलते आहे. तुमचे सगळे चेहरे मला पाठ असल्यामुळे मी तुमच्यासमोर बोलते आहे अशी माझी श्रद्धा आहे. आणि त्याच्यामुळे आपण 2 दिवस एक विषय ऐकला आहे. आता आजचा जो विषय तो अगदी वेगळ्या पद्धतीचा मला मिळालेला आहे. आपण पंढरपूरचं सांगितलं की पंढरपूर, चंद्रभागा आणि विठ्ठल एवढ्या 3च गोष्टी तुकाराम महाराजांना जणू काही माहीत होत्या विश्वातल्या. आणि त्याच्यामुळे पंढरीचा पांडुरंग हा गाथेचा जणू काही आत्मा आहे. आणि जगद्गुरु तुकोबांचं विचारचक्र पांडुरंगाभोवती अखंड फिरत असल्यामुळे शून्यामागचा आकडा जर आपण पुसून टाकला तर शून्याला जसा अर्थच राहत नाही तसं गाथेतून जर पांडुरंग काढला तर काहीच शिल्लक राहत नाही. कारण पांडुरंग हे त्याचं गाथेचं सगळं अधिष्ठान आहे. आणि त्याच्यामुळे तुकारामांचं जे परमार्थ चिंतन आहे ते आपण वेळोवेळी ऐकतो आहोत. आणि एकदा वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा इतराशी व्हावा भार माथा असं ते म्हणतात. आणि एवढा आत्मविश्वास त्यांना कुठून आला, केव्हा त्यांनी वेद वाचले असतील याच्याबद्दल लोकांना शंका आहे. आणि विठ्ठलाशी त्यांनी कोणती नाती जोडली तर विचार करू गेला असता विठ्ठलाशी एकही असं नातं नाही की जे त्यांनी जोडलेलं नाही. प्रत्येक म्हणजे भागवतापेक्षाही अधिक नाती त्यांनी विठ्ठलाशी जोडलेली आहे. जेवढा भागवतात उल्लेख येतो नात्यांचा त्याच्यावर जवळजवळ तो अभंग जर आपण वाचला मी मोजले की जवळजवळ 13 नाती त्यांनी
पांडुरंगाशी आपली जोडलेली आहे. म्हणजे एकही नातं त्यांनी शिल्लक ठेवलं नाही. इतक्या सगळ्या नात्यांनी ते पांडुरंगाशी फक्त एकमेव पांडुरंग पांडुरंग आणि पांडुरंग, दुसरं त्यांना काहीही विश्व नाही स्वतःच्या जीवनात. आता अशा पांडुरंगांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर एवढ्या मोठ्या जे आहे विचार त्यांचे, तर त्या विचारांचा जर आपण हे केलं एक तर सुप्रसिद्ध लेखक आहेत की हे.वी. इनामदार यांनी पंढरी जाणाऱ्या वारकऱ्यांसमोर त्यांनी देवाला अभंग रूपात पाठवलेली जी पत्र आहेत त्या पत्रांवर त्यांनी काही लिखाण लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये किती तऱ्हेने ते देवाला अळवतात की आपले जे अंतःकरण आहे ते वाचली त्यांची पत्र जरी तरी आपण सरगर्दित झाल्याचं राहते, इतके ते सुंदर अभंग आहेत. आणि माहेराहून मूळ आलेलं आहे आणि मी केव्हा डोळ्याने ते बघित याची असं त्यांना झालेलं आहे त्या पत्रांमुळे. आपण जसं आता आज पत्र नाही आहेत ना, मोबाईलवर पटकन आजचं क्षणात आपण कळू शकतो, पण जो काळ असा होता की पत्र एकदा पाठवल्यानंतर ते मिळालं मग त्याचं आपल्याला उत्तर यायचं. आपल्या सामान्य जीवनात सुद्धा 15-20 दिवस आपल्याला वाट बघावी लागायची आपल्या आईच्या पत्राची. इथे साक्षात पांडुरंगालाच पत्र पाठवलेलं आहे. आणि त्यामुळे देवा माझे गुणदोष तुला कळल्यामुळे तू माझी उपेक्षा करतो का? पत्र जेव्हा लवकर येत नाही तेव्हा ते दुसरं पत्र लिहितात आणि माझी बुद्धी चांगला विचार करीत नाही म्हणून तू लवकर मला भेटत नाहीस का, पत्र पाठवत नाही का? पण मला दोष कळेल तर मी ते दोष घालण्याचा प्रयत्न करीन ना, असं ते म्हणतात. आणि ते मी देवा तुझ्या आमंत्रणाची सतत वाट बघतो आहे असं ते म्हणतात. आणि त्याच्यामुळे ते जी सगळ्या पत्रांचा त्यांचा जो संच आहे तो अतिशय वाचनीय असा संच आहे. आता एक पत्र आलं, पाहुणे घराशी आले आजी ऋषिकेशी, एक पत्र आलं असा अभंग त्यांनी लिहिला. आणि पत्र पाठवलं आणि लक्षात आलं की ऋषिकेशी आलेच आहे जवळ. आता टप्प्यात जेव्हा त्यांचे आले तेव्हा त्यांच्या मनाची जी धांदल आहे ती सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर शब्दांनी आपली व्यक्त केली आहे की ज्याच्यातून त्यांच्या मोडकळीस आलेल्या संसाराचं सुद्धा चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यांचं हृदय मंदिर जे आहे ते बाहेरचा संसार कसाही असू दे, पण आतमध्ये त्यांचं जे हृदय मंदिर आहे त्याच्यामध्ये आत्मप्रकाशाने ते असं काही उजळलेलं होतं की साक्षात पांडुरंगाचा वास जो आहे तो तिथे होता. हे जो त्यांना जाणत होता त्यांनाच तेवढं कळत होतं. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे दृष्टीचं भाव विश्व आहे ते सगळं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये तळमळीचं. आता त्यांनी वर्णन केलं आपल्या संसाराचं की लोका घरी गाई म्हशी, शेजार घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी. बघा हां, त्यांच्या घराचं वर्णन त्यांनी स्वतःच लिहून ठेवलं की आम्हा घरी उंदीर घुशी, आम्ही सुडके सुडके, तो चोर आम्हासी धाके. इतकं हृदयद्रावक वर्णन आहे की आपण वाचू शकत नाही. असे तुकोबा, तेच तुकोबा सांगतात की आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. कसं सांगू शकले ते? कारण हा जो जिव्हाळा आहे त्यांच्या अंतःकरणात तयार झालेला तो त्यांनी या प्रतिकूलतेतूनच प्राप्त केलेला आहे, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्याच्यामुळे लौकिक त्यांचं जे काही चरित्र आहे आपल्याला त्यांच्या संसाराचं जे आत्ता बोलले मी, ते लौकिक चरित्र त्यांचं कसंही असू दे, पण त्याची जागा त्यांच्या अलौकिक अभंगांनी इतकी काही भरून टाकलेली आहे की फाटक्या संसारातही त्यांना परमार्थ कसा करता येतो हे आपल्या मनावर इतकं बिंबतं त्या अभंगातून की आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यातून खूप काही प्रत्येकजण काही ना काही शिकत असतो. आणि असं असतं अध्यात्मामध्ये शिकत असताना प्रत्येक गोष्ट शिकलेली इतरांना कळतेच असं नसतं, शिकत असतो मनुष्यात आपलं काहीतरी. आणि त्याच्यामुळे ती सगळी पत्र आहेत ती पत्र आपण वाचली तर आपल्याला त्यांची मनस्थिती कळते. आता सध्या तुम्ही म्हणाल किंवा तुम्हाला अभंग कोणता आहे ते तरी सांगा, तो तर सांगितलंच नाही तुम्ही, असं तुम्ही मला म्हणाल. पण तो अभंगच असा आहे की ही पार्श्वभूमी त्याची ऐकल्याशिवाय त्या अभंगाचा कळणार नाही तो अभंग की नेमका कशासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या अभंगामध्ये. आता त्यांचं जे समाज प्रबोधन त्यांनी केलेलं आहे तर त्याच्यावर सुद्धा एक रा.व्य. जोशी म्हणून आहेत, त्यांनी विशेष असं पुस्तक ग्रंथ लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक पद्धतीने प्रबोधन कसं करायचं त्यांनी केलं, तुकाराम महाराजांनी हे त्याच्यामध्ये संबंध त्यांनी विवेचन केलेलं आहे. त्यातल्या काही मुद्द्यांचा वेळेच्या मर्यादेत आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की
परिवर्तन जे आहे समाजामध्ये, त्या समाज परिवर्तनासाठी त्यांनी अगणित विषयांना हाताळला. एकही विषय असा नाही की जो त्यांच्या अभंगातून सुटलेला आहे. अगदी सगळ्या अभंगातून त्यांनी त्या समाजाला सावध करण्याचा प्रयत्न केला. आता एक एक जर आपण मुद्दा बघितला तर त्यांनी भिक्षापात्र अवलंबिणे, जळोजिणे लाजीरवाणे, भिक्षा मागणाऱ्यांना उगीच ऐकव लोकांसाठी हे लिहिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी ते पण लिहिलं की असे माझा हरित देईल खाटल्यावर. हे सगळं ऐशी माणसांसाठी त्यांनी लिहून ठेवलं की जे उद्योग करत नाही आणि नुसते टवाळक्या करत व भीक मागत फिरतात, त्यांच्यासाठी हा प्रहार त्यांनी केला. आणि सर्व जातीची समान अशी निर्भत्सना त्यांनी केली. असा एक कोणती जात आहे त्याच्यावर त्यांनी काय आक्रमक वक्तव्य केलं आहे असं आपल्याला त्यांच्या काव्यात अभंगात कुठेही बघायला मिळत नाही. आणि सर्वांचेच कठोर निषेध केला आहे. दंभावर त्यांनी प्रहार केलेला आहे मुख्य करून. कारण दंभ हा नेहमीच सर्वत्र असतो. आणि गुणसंपत्ती जी भगवंताची आहे त्याच्यामध्ये आसुरी संपत्तीचं वर्णन दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थसम पदमास्तुरी. पहिले दंभाचाच उल्लेख केला कारण माणूस अत्यंत दांभिक असतो आणि परमार्थात तो जास्तच दिसतो. आणि त्याच्यामुळे दंभावर त्यांनी हे केलेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर हा जसा दंभावर त्यांनी केला की जडोजिने लाजीरवाणे, भिक्षापात्र हाती धरले. आता जातीभेदाचं स्तोम प्रत्येक काळात आहे. पूर्वी होतं, आजही तसंच आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद आणि सारखे जर भेद केला तर ह्याचा अर्थ वास्तविक लक्षात आणि करून घेतला तर खूप सखोल अर्थ आहे. पण लौकिक अर्थाने जे भेद आहेत जातीमधले ते भेद कोणीही न करता सगळं जग तर विष्णुमय आहे असं शास्त्र सांगतं. तर आम्ही त्या पद्धतीने प्रत्येक जाती जमातीतला कोणीही उच्च असो कमी असो, श्रीमंत असो गरीब असो, बुद्धीने कमी असो बुद्धीने खूप विद्वान असो, सगळ्यांची सारख्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. हा त्यांचा पहिला मी वाचलेल्यातला अभंग आहे. आता हे जे विष्णुमय जग आहे त्याच्यामध्ये वर्ण कुळ जाती अभिमान याचा त्याच्यामा सन्मान लौकिकाचा असं ते सांगतात की लौकिकाचा सन्मान आम्ही लक्षातच घेऊ नये. पण माणसाचं काय असतं की लौकिक सन्मानासाठीच मनुष्य धडपडत असतो. आजचं जर जग आम्ही बघतो आम्हाला असं दिसतं की पैसा आणि प्रसिद्धी याच्यासाठी माणसं अगदी अध्यात्मातली जी स्वतःला म्हणतात ती सुद्धा माणसं पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागलेली असतात. आणि त्याच्यामुळे हे जे आहे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की त्याच्यावर सन्मान लौकिकाचा, लौकिकात जो सन्मान मिळतो त्याचा त्यांनी त्याग केला आहे. मला इथे या ठिकाणी एक सोनोपंत गुरुवर्य सोनोपंत दांडेकरांचं आठवतं की ते कीर्तन करायचं आहे तर सारं पंढरपूर दंडणून जायचं त्यांच्या कीर्तन. हजारो लोक कीर्तनाला येत असत. परंतु ते कुणाचं कोणीही आपल्याला नमस्कार करू नये किंचित म्हणून ते कीर्तन संपत नाही ताबडतोब माघारी फिरून ते कुणाला दिसेल असे होते. कारण त्यांना हे शिकलेले होते की त्याच्यावर सन्मान लौकिकाचा. अशा पद्धतीने जर प्रत्येक जण करेल तर त्याचा आपोआप लौकिक वाढण्याची प्रक्रिया भगवंत करतो असं आपल्याला दिसतं नंतर. आता त्याच्यामुळे त्यांचा काही सन्मान कमी झाला का सोनोपंतांचा? नाही, तेवढाच सन्मान त्यांना मिळाला पुढे समाजामध्ये. पण मुद्दामून कोणी आपल्याला नमस्कार करायचं तर आपण वाट बघायची असं त्यांनी कधी आयुष्यात केलं. आता विटाळ बाळगायचाच विटाळाचं 16 वयाचं खूप होतं. त्यामुळे त्यांनी म्हटलं की परद्रव्य परनारीचा विचार बाळगावा. ह्या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या परद्रव्य आहे त्या आज आपण बघतोय की परद्रव्यासाठी माणूस झगडतोय की आपल्याला माझं तेही माझं आणि तुझं तेही माझं, ही जी वृत्ती आहे ह्याच्यावर त्यांनी अभंगातून प्रहार केला. आता शुभ आणि अशुभ शकून असतात समाजामध्ये. त्याचं एक खूप आपल्याला मनावर पक्का रुजलेली गोष्ट आहे की कोणती गोष्ट करायची असेल तर शुभ बघा अशुभ नको दिवस. मी स्वतः पण बघते, सगळेजण आपण बघतो की चांगला दिवस असेल तर आपण बघतो. परंतु जेव्हा आपण त्या कल्पनेच्या बाहेर जाऊन जेव्हा विचार करतो तेव्हा संत आपल्याला काय सांगतात तर अशुभ काळ या विचाराने मन आपलं काय होतं दूषित करू नये असं त्यांनी आपल्या अभंगात सांगितलं. मग काय करावं तर एक तर अंतःकरण शुद्ध नाही हे त्याचं लक्षण असतं. आता लोकमान्य टिळक सुद्धा एवढे स्वतः त्यांनी पंचांग लिहिलं काढलं त्या स्वतःचं, पण त्यांनी कधी भविष्य ज्योतिष याचा विचार स्वतःच त्यांनी सांगितलं की मी ज्या क्षणी काम करतो ते शुभच शकून आहे. मी त्याचा विचार करत नाही की त्याने काय परिणाम होईल. आणि असे ते असल्यामुळे शुभ शकुनाच्या बाबतीत ते म्हणतात की अवघा तो शकुन हृदयी देवाचे चिंतन
तुका म्हणे हरीचा दासा शुभ काळ अवघ्या दिशा. किती सुंदर आहे विचारा की हृदयामध्ये देवाचं जर चिंतन असेल तर हरीचा जो दास आहे तर तो अवघा शकूनच आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट शुभ काळ जी आहे. आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपण बघतो की जेव्हा राजारामाचा जन्म झाला त्यांच्या मुलाचा, तेव्हा ते पालथ्या जन्माला आले असं सांगतात आणि त्याच्यामुळे तो अशुभ आहे असं समजलं. पण त्याचा अर्थ छत्रपतीने तसा नाही काढला. छत्रपती म्हणाले की नाही, हा जी मुस्लिम शाही आहे ही पालथी घालेल. म्हणजे जे जे प्रतिकूल आहे त्याच्यात चांगला अर्थ काढण्याची सूचना ते आम्हाला यातून सावध करतात. आणि आता पिंडदान. पिंडदान ही एक अगदी श्रद्धेचा विषय आहे. त्याला शास्त्र आहे. मंदातेंसारखे जेव्हा आपल्यासमोर आपल्याला सांगणारे असतात त्याला ते पूर्ण शास्त्र शुद्ध पाळजण ज्याला करायचं त्याने ते केलंच पाहिजे. ते सोडावं असं कुणीच सांगत नाही. पण जेव्हा त्याच्यापासून त्याच्यातनं काय होत आहे की मुळात जो काही विचार आहे तो विचार बाजूला राहतोय आणि नुसतंच लोक श्राद्ध पक्ष करतात. त्याच्यावर त्यांनी त्या काळात सुद्धा टीका केली तुकाराम महाराजांनी. ते असं म्हणतात की भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, तो चालवा चालवी केले आपणाची जेवी. किती मार्मिक आहे. ते म्हणतात की जेव्हा ते आईबाप जिवंत आहेत तेव्हा त्याच्याकडे तुम्ही त्यांना पाणी पण प्यायले की नाही याची काळजी घेतली नाही. दिलं तर दिलं, खाल्लं तर खाल्लं त्यांनी, नाही अशी तुम्ही त्यांची उपेक्षा केली ते असताना. आणि मेल्यावर आता त्यांना पिंडदान करण्याचं पुण्य तुम्ही मिळवता. बरं ते पिंडाचं ते खूप खातात का खरं तर पाहायला गेलं तर गायच खातं ते. आणि म्हणून त्यांनी हे तो चालवाचा नाही म्हटलं की ही सगळी भागवाभागवी आहे. केले आपणाची जावी. बरं तर इतकं छान जे काही स्वयंपाक केलेला असतो पिंडासाठी तो सगळे घरातलीच माणसं आपणच जेवतो, आपणच आपलं करतो ना, आपणच आपलं जेवतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याला फसवी म्हटलं आहे की जेव्हा माता पिता आहेत त्यांची योग्य सेवा जो करेल त्याच्यासाठी काही हे नाही आहे. जो करत नाही आहे त्याच्यासाठी हे आहे. म्हणजे आज त्याच्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या कशी वाटते की आपल्याला आत्ता परवाच एक अनुभव ऐकला की अमेरिकेतनं मुलं आहेत, आई वडील कोणतरी गेल्यानंतर बातम्या शेजारच्यांना कळवावं लागलं की माझे वडील शेजारी गेलेले आहेत, कोणतरी मला सांगितलं आहे, तुम्ही त्यांचं पुढचं करा. ही अशी अवस्था आहे आज. आणि त्याच्यामुळे पैसे पाठवून देऊन पिंडदानही केलं जातं. सगळं पैशावर चाललं. ह्या अशा लोकांसाठी हा जो आहे हा विशेष आपल्यासाठी संदेश आहे, त्यांचा सूचना आहे ती. आणि आता मुलं व्हावी नवस्तायास ह्यावर तर लोकांचा अजूनही विश्वास आहे. ज्योतिषाकडे जातात, काय उपचार असतील ते करून घ्यायला सांगतात. त्याच्यामुळे मुलगा होईल की मुलगा होईल, मुलगी होईल हेही सांगितलं जातं. मुली इतक्या खूप कार्य प्रबळ झालेल्या असल्या, कर्तृत्ववान असल्या पूर्वीपासून तरी अजून मुलगी नकोच असते अनेक घरांमध्ये. म्हणजे असं जे काही चाललेलं आहे मुला मुलींच्या बाबतीत त्याच्यावरही त्यांनी फार मार्मिक शब्दात टीका केली. ते म्हणाले की नवसे कन्या पुत्र होती तरी कासा करणार लागे पती. पतीची गरजच काय जर नवसारीच पुत्र होत असेल तर. आणि अशा पद्धतीने उपवासाचाही फोलपणा त्यांनी सांगितला की उपास करतो आपण जेव्हा उपास करतो तेव्हा ते सांगतात की उपासाच्या बाबतीत आपण अनेक खाण्याचे संदर्भ असतात की हे चालतात ते चालत नाही. आपण जर दक्षिण दिशेला भारताच्या गेलो तर तिथे पोळी गहू चालतो खाल्लेला, आपल्याकडे चालत नाही. आपल्या स्वामीजींना आपणला विचारलं की असं मग चालतं तर मग काय करायचं आपण, तर त्यांनी असं उत्तर दिलं की माझ्या प्रांतात माझ्या आईवडिलांनी जसं केलं असेल तसं मी कुठे गेलो जगभरात तरी ते तसंच केलं पाहिजे. आणि नाहीतर नियम पाळूच नाही, सोपे असतात. आणि इथे त्यांनी सांगितलं आहे की नको सोडू अन्न नको सेवू वन चिंती नारायण सर्व भोगी. आणि सुखी खावे अन्न त्याचे करावे चिंतन. आणि राम म्हणे ग्रासोग्रासी जेवण असोनी उपवासी. आणि ह्या पद्धतीने त्यांनी सोपं सांगितलं. पण आमचं सामान्य माणसाचं असं असतं की आम्हाला सोपंच करता येत नाही. ते सोपं इतकं काय सोपं आहे ते काय करायचं आहे असं म्हणून आम्ही नामस्मरणाला दूर ठेवतो. पण मग जर ग्रासोग्रासी आम्हाला नामस्मरण घेता येत असेल तर इथे त्यांनी म्हटलं आहे की उपवासाची गरज पण नाही उपवास करण्याची. आणि आता आपला उपवास आला म्हणून लोकांना टेन्शन येतं बायकांना की आता काय बाई तयारी करायची आहे, दाण्याचा कूट करायचा आहे, मग ते काय भगर निवडायचे अमुक दानातच उपवासात एकादशी मोठी आली की बायका जे तयारीला लागतात. ही जी तयारी आहे त्या तयारीमागे जर चिंतन भगवंताचं नसेल तर त्या तयारीला सुद्धा व्यर्थपणा येतो. आणि सोपं करत आणलं. आणि मग ते सांगतात की ठाईचं बसवणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. इतकं सोप्यापर्यंत त्यांनी आपल्यापुढे आणून ठेवलं. आता जेव्हा
इतक्या आत्तापर्यंतचं जे विवचन आपण ऐकलं की प्रत्येक गोष्टीवर त्यांनी प्रहार केला आहे जनतेमध्ये चाललेल्या गोष्टींचा. तर त्यावेळेला त्यांनी वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा हे जेव्हा ते बोलतात किंवा संकोचनी काय झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचं असं जेव्हा भाषा ते वापरतात, ब्राह्मणी भाषा ज्याला आपण म्हणू, तेव्हा तिथे जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांना ते आवडलं नाही. आणि कुठला हा कोण वाणी जातीचा आणि हा एवढं काय काव्य करतो की हा सरळ सांगतो की वेदांचा अर्थ आम्हाला ठावा. त्याने कधी पाहिला आहे वेद, कधी पाहिली गीता, आणि हा सरळ सांगतो लोकांना. आणि त्यामुळे लोकांना ते सहन झालं नाही आणि त्यामुळे लोकांनी नाना तऱ्हेची टीका त्यांच्यावर करायला सुरुवात केली, नाना तऱ्हेचे आरोप त्यांच्यावर करायला सुरुवात केली. आणि त्याचं प्रस्थ त्या जे लोक आहेत त्यांचं प्रस्थ वाढत चाललं समाजामध्ये. पण आणखी त्यांनी एक काय सांगितलं की जे शूद्र जातं त्यांनी काव्यसुद्धा करू दे असं त्या रामेश्वर भट्टांनी त्यांना सांगितलं. आता शूद्र जातीला काव्य करण्याचा अधिकार नाही, तरी ह्यांनी एवढे हजारो अभंग रचले. मग ते कुणाच्या आदेशाने रचले तर आपल्याला माहीत आहे कथा त्यांची की नामदेवांनी साक्षात त्यांना सांगितलं भगवंतांनी की उरलेलं जे माझं काव्य आहे संकल्प तो तुम्ही पूर्ण करावा, आणि त्यांच्या त्या आदेशामुळे ते अभंग करत होते. आता इतकी लोकनिंदा जी आहे ती लोकनिंदा सहन केली त्यांनी, करतच होते अखंड, टीकेला तोंड देत होते. किती नाना त्यांचं चरित्र वाचतं तर नाना तऱ्हेने लोकांनी त्यांना त्रास दिलेला आहे. पण त्यांना जेव्हा सांगितलं त्या रामेश्वर भट्टांनी की हे अभंग तुझे चालणारच नाही समाजामध्ये आणि हे तू सरळ इंद्रायणीमध्ये बुडव, आम्ही तुला अजिबात काव्य करू देणार नाही. आता बघा आपल्याला एखादीच गोष्ट आपली हरवली केलेली चांगली तर किती दुःख होतं की माझी इतकी चांगली मी मेहनतीने केली गोष्ट आणि तुटली म्हणा, हरवली म्हणा, किंवा कोणाच्या हाताने हरवली त्याला आपण रागवारागवी अनंत करतो. पण तुकाराम महाराज होते ते शांतपणे सगळं ऐकत होते आणि याचा निर्णय करून घेण्यास त्यांनी देवापुढे त्यांनी आधी ते हे केलं, आपले सर्व ग्रंथ जे आहेत ते अर्पण केले आणि ते परत आले. आता ही जी बातमी आहे त्यांना वाटतं की आपण जिंकलो, सगळे गेले इंद्रायणीमध्ये वाहून, आता काय करतो बघू. आणि ही बातमी सांगण्यासाठी हे रामेश्वर भट्ट जे आहे हे आळंदीला यायला निघाले. आळंदीला येताना त्यांना पायी पूर्वी लोक जात असत, तर पुण्याला जवळ एका ठिकाणी अनगड शहा फकीराचा आश्रम होता, त्याच्या तिथे एक तलाव होता. आता हे जे रामेश्वर भट्ट आहे हे त्या स्नानासाठी तिथे उतरले. त्याचं स्नान करून स्वच्छ होऊ आणि मग पुढे जावं लागेल असा विचार करून ते त्या तलावामध्ये त्यांनी हे केलं स्नान. आणि स्नान करत असताना त्या अनगडशहाने त्यांना नेमकं पाहिलं. ते अनगडशहा नेमके रागावले, नाराज झाले त्यांच्यावर. ते म्हणाले की आता तू जर बाहेर, त्यांनी शाप दिला की आता जर तू बाहेर येशील तर तुझ्या अंगाची अशी काही लाही अंगाची आग होईल की तुला ती सहन होणार नाही. आता पाण्यात किती वेळ बसणार, बाहेर तर यायलाच पाहिजे ना. आणि तरी त्याही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्या अनगडशहाच्या बोलण्याकडे, आणि त्यांना तो अनुभव बाहेर आल्याबरोबर सुरू झाला. अंगाचा इतका दाह त्यांचा सुरू झाला की न भूतो न भविष्यती. त्यात त्यांचं जे शिष्य होते ते त्यांच्या अंगावर पाणी टाकतात आहे, ओली कपडे त्यांच्या खांद्यावर डोक्यावर टाकतात आहे, तरी त्यांची आग शांत होईना. आणि असा तो दाह आहे तर त्यांचा खूप प्रचंड त्यांनी तो अनुभव घेतला आणि ते कसे बसे आळंदीला पोचले. आणि आळंदीला पोचल्यानंतर आजान वृक्षाखाली त्यांनी काय केलं, अनुष्ठानाला बसले. आणि अनुष्ठानाला बसले आणि त्यांना ज्ञानदेवांनी स्वप्नाचा दृष्टांत दिला. म्हणजे जरी त्या तुकोबांना ह्या रामेश्वर भट्टांनी विरोध केलेला असला तरी त्यांची एवढी पण सामर्थ्य, तपस्सामर्थ्य काहीतरी असलंच पाहिजे की जेणेकरून प्रत्यक्ष ज्ञानदेवांनी स्वप्नात येऊन त्यांना काय सांगितलं की तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा. ज्ञानेश्वर सांगताय तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा, का जो अवतार नामयाचा त्याला तू आधी शरण जा. जो नामयाचा अवतार आहे तो आमच्यासाठी तो श्रेष्ठ आहे सांगतो, आणि म्हणून तू शरण जा त्याला शरण दिल्याशिवाय तुझा हा दाह थांबणार नाही. आता हे वाचलं, ऐकलं त्यांनी स्वप्नामध्ये, आणि त्यांनी ताबडतोब काय केलं की एक पत्र लिहिलं आणि आपली व्यथा जी आहे ती तुकाराम महाराजांना कळवली. तुकाराम महाराजांना त्यांनी आपला काव्य पाठवलं आणि मग काय केलं, कवी जे पत्र पाठवलं तर तुकाराम महाराज काय
कुणाशी त्यांचं वैरच नाही आहे, ज्यांचं नातं फक्त पंढरीशी आहे. तर ना हा अनगड शहा असू देत नाही तर रामेश्वर भट्ट असू देत, कुणी त्यांना सगळं समान आहे, विष्णुमय जग. त्यामुळे ते म्हणतात की त्यांनी त्यावेळेस जे पत्र लिहिलं तो आपण जो वाचतो अभंग नेहमी म्हणतो, कीर्तनामध्ये सुद्धा कीर्तनकार व्यक्त करतात तो, की चित्त शुद्ध नाही तरी चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. इतकं जर चित्त शुद्ध असेल आणि आपण बघतोही की एकनाथ महाराजांच्या डोक्यावर सर्प सावलीसाठी असायचा, हे त्याचं लक्षण आहे ना, की शत्रू मित्र होतात. कोणाचं चित्त शुद्ध असेल त्याचं. आणि म्हणून तू काही काळजी करू नको. आणि हा तो संबंध अभंग त्यांनी वाचला आणि तो वाचतात त्यांचा दाह जो आहे तो शमला, ताबडतोब तो दाह शमला. आणि इथून त्यांचे भक्त झाले ते रामेश्वर भट्ट, की जे त्यांनी पुन्हा कधी त्यांचे पाय सोडले नाहीत, अखंड त्यांची आरती केलेली आहे त्यांनी. आणि बरंच काव्य पण तुकाराम महाराजांवर रामेश्वर भट्टांनी रचलं असं इतिहास सांगतो. आता हे झालं पार्श्वभूमी की तुकाराम महाराजांनी ते बुडवलेलं आहे. आणि हा घटना सगळी घडली, त्याचा फायदा काय, एवढं काय, का बरं असं केलं. तर त्यांना तुकाराम महाराजांना सुद्धा काय केलं तुकाराम महाराजांनी, की तुकारामांना भयंकर दुःख झालं की मी काय असं केलं असेल की एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी मला तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून ते विचार करतात. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी आपल्याच नदीच्या काठी ते गेले आणि तिथे आपल्याच वृंदावनासमोर त्यांनी अनुष्ठान मांडलं आणि अनशन सुरू केलं, अन्न त्याग करून टाकला. आणि 13 दिवस असे ते त्या तिथे बसून राहिले, डोळ्यातनं अश्रू वाहतात आहेत आणि केवळ विठ्ठल नामाचा गजर मुखातून चाललेला आहे. आता असं असताना श्रीहरी जे आहेत ते बालवेशामध्ये प्रकटले, भगवान विठ्ठल. आणि तुझे कवित्व सुरक्षित आहे बाबा, काय काळजी करतोयस, तुझं कवित्व सुरक्षित आहे. नदीवर तर सगळं तरंगत आहे, जा घेऊन लवकर जा. काय असं त्यांनी ऐकले शब्द. आणि ते सगळेच लोक ज्यांना त्या तिथे भोवताली लोक खूप दमलेले, रोजच पाहायचे की आता काय होतं काय होतं. कारण बुवांना कितीला सांगितलं तरी बुवा आपलं उपोषण सोडणार नाही. आणि लोक तिथे असतात नदी किनारी, त्यांना दिसले तरी काहीतरी तरंगत होते. जितके लोक होते ते पटापट त्यांनी ते सगळे ज्या पानं आहेत ती सगळी पानं त्यांनी धावले लोक. आणि पाहतात तो वह्या तरंगत होत्या. आणि त्या हे जे शुभ वर्तमान आहे ते कसं झालं त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी 7 अभंग लिहिलेले आहेत. आता ह्या ठिकाणी एवढ्या मोठ्या दिव्यातून हे अभंग आपल्यापर्यंत पोचले. आणि ते पोचल्यानंतर आपण जेव्हा बघतो की अशी गोष्ट त्यांच्या आयुष्यात झाली तर काय असेल कारण त्याचं, तर एकच आहे की भगवंताला त्या लीला दाखवायची होती. आणि तसं नाही तर चमत्काराला लोक नमस्कार करतात. ही नेहमीची पूर्वापार जशी आजपर्यंत चालू ती गोष्ट त्यावेळेस होती. इतकं ज्या लोकांनी छळत ती सगळी माणसं आता कुठे आली तुकारामांच्या अवतीभोवती यायला लागली आणि तुकारामांना देवत्व प्राप्त झालं. त्यामुळे आता तो जो आहे प्रसंग, तर त्यांना जेव्हा ते हे झाले तेव्हा तुकोबांना ते देवाचं जे स्वरूप आहे दिव्यातून बाहेर पडल्यानंतर ते स्पर्शून गेलं, ते शब्दबद्ध करणार आहेत. असे 7 ते 8 अभंग आहेत. क्षमा याचनेचे 7 ते 8 अभंग त्यांनी रचलेले आहेत, नंतर रचले. त्याचं कारण काय की त्यांना तुम्ही काव्यच करू नका असं म्हटलेलं असतं ना. मग त्या दिव्यातून आता पार पडल्यानंतर काव्यरूपातच त्यांनी पत्र पाठवलं, ते काव्य त्यांना चाललेलं आहे. आणि मग त्यांनी काव्यरूपामध्ये 7-8 अभंग जे लिहिले त्यात माझ्याकडे आजच्या विवरणासाठी 6वा अभंग आलेला आहे. आणि माझं एक आणखी भाग्य समजते मी की हा अभंग माझ्या वाटेला आला. तर याच्या अगोदरची मी एक माझी घटना सांगते जीवनातली, की एक 5-7 वर्षापूर्वी आमच्या घरी परमपूज्य काकांचा मुक्काम होता 5-7 दिवस 4 दिवस. आणि त्या मुक्कामामध्ये आता अनेक लोक परगाव ते सुद्धा काकांच्या दर्शनाला येतात. तसे अनेक लोक आले येतात, काहीतरी देत असतात, कोणी पुस्तकं स्वतः लिहिलेली देतात, काही असतं. आणि मग जेव्हा काका जायला निघतात तेव्हा आपण त्यांचं सामान जेव्हा आवरायला लागतो तर त्याच्यामध्ये मला एक छान कोरा ग्रंथ दिसला. तर मी तो कोरा ग्रंथ आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं की ओल्या अभंगांची गाथा, असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. आणि त्या ओल्या अभंगांची गाथा, तर मी चकितच झाले की अशी काही अभंग गाथांची वेगळी काही आहे की काय.
म्हणून मी काकाला विचारलं की काका तुम्हाला कोण नाही, मला तर कोणी नाही दिलेला म्हणाले. असं म्हणाले काका. मला जी पुस्तकं दिली ती इकडे सगळी ठेवलेली आहेत म्हणाले. मी चकित झाले. मग काका म्हणतो काका तुम्ही नाही नाही अच्छा तुझ्याकडे राहू दे म्हणाले काका. आणि तो जो अंक आहे तो माझ्याकडे, ग्रंथ आहे तो माझ्याकडे आहे. आणि रँडलर परांजपे यांनी त्याचं संपादन केलेलं आहे. त्या संपादनाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी खूप छान, म्हणजे ते स्वतः वारकरी होते आणि देशभक्त होते. तर त्यांनी वारकरी असल्यामुळे नित्य ते अनेक कीर्तनं प्रवचनं ऐकायला जात असत. आणि अशी जात असताना एक दिवस त्यांना त्या गाथेच्या संदर्भात अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की कुठेतरी त्यांनी ऐकलं की असे ओल्या जे सापडलेले आहेत त्याची कुठेतरी गाथा अनेकांच्या घरात आहे. आणि अशी गाथा त्यांना एका सख्या हरी शिंपी असे पंढरपूरला राहणारे गृहस्थ आहेत, त्यांच्या घरी त्यांनी पूजेमध्ये ती ठेवलेली आहे. आणि त्याचं नाव आहे भिजल्या वहीचे अभंग. त्याच्यावर हेडिंगच आहे त्या गाठ्यावर त्यांच्या. आणि त्याच्यामुळे त्यांनी सहजच विचारलं की मी याचा फोटो काढू का. तर त्यांनी फोटो काढायला परवानगी दिली. मग त्यांनी विचारलं फोटो पुस्तकातून आपण काय करणार, त्यात काय आहे हे आपण पाहायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी विचारलं की मला तुम्ही देता का, मी त्याचं संपादन करतो. तेव्हा त्यांनी तो आनंदाने तो ग्रंथ त्यांना दिला. आणि त्यांनी पुढे अनेक असे ओले अभंग जे आहेत भिजलेले, अशा अनेक अभंगांचं त्या दाते आहेत ज्यांनी बॅरिस्टर दाते त्यांनी संपादन केलं आहे. आणि त्यातला जी एक प्रत आहे ती माझ्याकडे माझ्या भाग्याने आली. आणि विशेष आता आहे की त्यातलाच एक अभंग मला आज विवेचनासाठी मिळालेला आहे. हे मी माझं भाग्य समजते की ओल्या अभंगाचे जे आहे भिजल्या वहीचे अभंग असं त्याला नाव दिलं त्यांनी पुस्तकाला. आणि ह्या एका भिजल्या वहीचे अभंग हे नाव ऐकून अनेकांनी आपल्या अनेक ग्रंथांना अशी नावं दिलेली आहे की भिजल्या वहीचं काव्य वगैरे वगैरे. तर म्हणजे शब्दांना किती एक वजन येऊन जातं मोठ्या व्यक्तीच्या नावाचं, ते आपल्याला त्यातलं दिसतं. याच्यानंतर एक काय आणखी बारीक गोष्ट अशी की त्यांनी त्याच्यातच लिहिलेली आहे त्यांच्या ग्रंथामध्ये की एक त्यांचं नाव आहे दिलीप पुरुषोत्तम चित्रे. आता हे जे गृहस्थ होते तर ह्यांनी बाहेरच्या देशांमध्ये ते बोलायला गेले, का व्याख्यान द्यायला गेले. आणि त्यांनी मार्क्सवाद किंवा गटे वगैरे इत्यादीची अशी की जी काव्य असतात त्याच्यावर त्यांनी भाषणं दिली तिथे. पण तिथले लोक जे होते अमेरिकेतले म्हणा इंग्लंडचे, अहो मी तुम्ही तुमच्या देशात काय कमी कवी आहेत त्यांचं काय मला सांगा, हे काय म्हणा आता आम्हाला माहीत आहे ते आमचे कवी आहेत ते, आम्हाला हे नको तुमच्या देशातले सांगा. असं म्हटल्यावर त्यांना जरा वाटतं की आपण किती कमी आहोत बा. आणि म्हणून ते भारतात आले. आणि भारतात येऊन त्यांनी काय केलं की तुकारामांची गाथा अभ्यासाला सुरुवात केली. आणि तुकारामांच्या अभ्यासाने त्यांना इतकं तुकारामांचं वेड लावलं की त्यांनी त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. म्हणजे भिजल्या वहीचे जे अभंग आहेत ते इतके दूरपर्यंत पोहोचलेले आहेत की त्याचं इंग्रजीच नव्हे तर हिंदी सगळ्या भाषांमध्ये, कारण त्याची भाषा रचना जी आहे ती अशी सुंदर आहे. आता त्याच्यामुळे आता जो आपला अभंग आहे त्या अभंगाकडे मी बघते, कारण इतकी मोठी पार्श्वभूमी ह्या अभंगाला आहे. हे मला हे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की पाखंडी लोकांचं पाखंड, कारण गुडवाला काय सांगितलं आहे की इतके अभंग वाचले आणि ते पटले नाहीत लोकांना, ते आपल्यावर टीका करतात हे आवडलं नाही लोकांना. आणि म्हणून ते त्यांनी गुडवाला लावले. पण बुडवलं तरी सुद्धा त्यांनी आपल्या विठ्ठलाप्रतीची श्रद्धा किंचितही कमी झालेली नाही त्यांची. आणि त्याच्यामुळे आता जो अभंग आहे हा साधारणतः क्रमानुसार 6वा अभंग येतो. त्याच्या आधीचे 5 अभंग, प्रत्येक अभंगामध्ये त्यांनी अनेक तऱ्हेने आपल्या पांडुरंगाला आपलं जे हे आहे दुर्गुण आहे, कारण असं असतं की माणसाला दुर्गुण स्वतःचे समोर देवासमोर असो का कुणा मोठ्या व्यक्तीसमोर सांगणं हा मनाचा फार मोठा मनाचा मोठेपणा असावा लागतो. आणि इथं तर साक्षात पांडुरंग रोजचाच आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे आता जो अभंग आहे तो मी वाचते आहे आणि आपण त्याच्याकडे थोडंसं किंचित विवेचन करू त्याचं. ते म्हणतायत की तुझं होय शीण ते मी न कधी सर्वथा, तुला शीण होईल असं मी काही आता करणार नाही. आणि चूक झाली एक वेळा मज पासोनी चांडाळ, उभा करोनी जळा माझी वह्या राखिल्या, नाही केला हा विचार माझा कोण अधिकार. आणि मग म्हणतात की समर्थासी भार न कळे कैसा घालावा, गेले होऊन या गेले न ये बोलो ते वाहूगे. आणि पुढल्या प्रसंगे तुका म्हणे जाणावे, इथे ते थांबतात. हा अभंग इथे संपतो. आता याच्यामध्ये
जर बघितलं तर मातेशी आपण एखादी चूक केली तर आपण कबूल करतो आईजवळ, तशी ती चूक. कारण आई हे पहिलं नातं आहे, तू माझी माऊली असा अभंगच आहे त्यांचा. आणि तुझं होय शिणं असं म्हणतात की तुला आता काही असा आत्ता जो त्रास झाला माझ्यामुळे, तो तुला जो असा त्रास झाला, तो असा त्रास तुला काही होईल असं मी सर्वथा कधीही करणार नाही, असं आश्वासन ते पांडुरंगाला देतात. किती उंचीपर्यंत की त्याने एका अभंगात म्हटलं की कापो कोणी मान सुखे पिडवतो दुर्जन. मला कोणी माझी मान कापली तरी चालेल, कोणी माझं दुर्जनांनी माझी निंदा केली तरी चालेल, पण मी आता पुन्हा अशी चूक पुन्हा करणार नाही. आणि मग पुन्हा की उभा करवली जळा माझी, मी काय केलं, तू किती अपराध केला की माझ्या वह्यांसाठी तुला मी पाण्यामध्ये उभं केलं, ही आणखी माझी मोठी अपराध घडला. आणि वह्या तुला राखायला लावल्या. आता पुढे म्हणतात की नाही केला हा विचार की माझा हा काही अधिकार आहे का तुला उभं करण्याचा, मी कोण कुठला यक्कश्चित आहे. आणि तुला मी सांगितलं की तू उभा राहा, असा माझा अधिकार नसून सगळा भार मी तुझ्यावर घालून घातला, तर नकळे कैसा घालावा हेही मला कळत नाही की मी कुणावर भार घालतो हेही मला भान राहिलं नाही. आणि म्हणून मी काय केलं, 13 दिवस तुझ्यासाठी भांडण केलं जणू काही उपोषणाला बसून. हा जो उद्वेग म्हणतो तो आपला उद्वेग त्यांनी पांडुरंगापाशी कबूल केला. आणि गेले होऊन या गेले, जे झालं ते झालं, पण आता नये बोलवते वाऊगे, आता मी कधी वाऊग बोलणार नाही, म्हणजे थोडक्यात अभंग करणार नाही असं एक प्रकारे म्हटलेलं आहे की आता मी असं कधी पुन्हा असं लिहिणार नाही. आणि पुन्हा अशी चूक होऊ नये अशी दक्षता घ्यावी, हा संदेश या अभंगातनं आपल्याला मिळतो. आता इथं जर विचार केला तर पांडुरंगाने एकाच वेळी काय केलं, एकाच वेळी पांडुरंगाने 13 दिवस अन्नप्राशन न करणाऱ्या तुकारामांनाही सांभाळलं आणि एकाच वेळेस त्यांनी त्यांचे ग्रंथही सांभाळले. आणि म्हणून ह्या अभंगाचं जे महत्त्व आहे त्या अभंगामध्ये आपल्याला दिसतं की एक जी भावपूर्णता आहे असा भाव फक्त त्याच्यामधला आपल्याला लक्षात येतो की चूक झाली हे कबूल आहे. आणि त्यांनी म्हणत आहे की मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, जे बालक आहे त्याची सगळं मातेच्या अंतरंगामध्ये ते बालक व्याप्त असतं. त्याला काही कुठे भूक लागली तरी तिला ते आपोआप कळतं, तिला सांगावं लागत नाही की आपल्या बाळाला भूक लागली, कारण ते आतमध्ये पूर्ण असतं. आणि त्यामुळे देह विसरे आपला जगळी घेता शीण गेला. आणि म्हणून तुकाराम म्हणतात की तुका संतापुढे पाया झोंबे लाडे कोडे, की मी शरण जातो आहे कारण तुम्ही माझ्या आईसारखे आहे. आणि पांडुरंग तर त्यांचे माता पिता सगळे, मी मगाशीच बोलले की 13 प्रकारांनी त्यांनी आपल्या नात्यांनी पांडुरंगाला जोडलेलं आहे. असं एकही नातं त्यांनी सोडलं नाही की जे त्यांनी सांभाळले नाही पांडुरंगाशी. आता आईपेक्षा जे ते म्हणतात की तू आईपेक्षा कशी आहे, अभंग आता मूळचा अभंग आहे कोणता की तू माऊली हुनी मयाळ, हा अभंग मला दिलेला आहे. हा अभंग पुढे सांगतो की चंद्राहुनी शीतल, तू मायेहून आईहूनही मवाळ आहेस, म्हणजे प्रेमळ आहेस, मायाळू दयाळू कृपाळू असे जे शब्द असतात तसा हा एक शब्द आहे. आणि चंद्राहुनी तू कशी शीतळ आहेस तू, आणि पाण्याहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा, म्हणजे कल्लोळ म्हटल्यानंतर लाटा आहेत नुसत्या कशाचा, फक्त प्रेमाचा. आणि देऊ कशाची उपमा तुझं पुरुषोत्तम, तुला कशाची उपमा देणार आहे, माझ्या जो उपमाना शब्द नाहीत असा तू आहेस, अनुपमेय आहेस तू. आणि म्हणून ओवाळून नामा तुझ्यावरून टाकले, काय टाकलं ओवाळून, सगळी नामं तुझ्यावरून ओवाळून टाकली. आणि तुला केलं रे अमृत गोड त्याही तू परता, 5 तत्वांचा जनिता सकळ सत्ता नायक. पुढे सांगतात की काही न बोलवली आता उगाच चरणी ठेवितो माथा. आता हा मूळचा अभंग आहे की मी काही आता करत नाही, आता फक्त माझे जो काय शिल्लक आहे माझा माथा तुझ्या चरणांवर लीन करून टाकणं एवढं माझ्या हातात आहे, ते मी करतो आहे. आणि तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करावा अपराध, क्षमा मागितले वारंवार. 7ही अभंगातनं सगळे आपले गुणदोषांचं सगळे अर्पण करून टाकले. कारण इथे म्हटलं ना अभंगामध्ये की तू प्रेम चंद्राहून शीतल, आणि कसा आहे पाण्यापेक्षा प्रेमाचा जो आहे तो कसा आहे तर डोह आहे. त्याला मग कल्लोळा तुम्ही डोह म्हणा, त्याला लाटा म्हणा, कल्लोळ आपण समजतो शब्द आपल्याला माहीत असतो. आता तुला उपमा कशाची द्यायची, तर त्यांनी म्हटलं की नामावरून त्यांनी आपली काया वाचा मन सगळं ओवाळून टाकलं. आता आपण जेव्हा आपण काय करतो की दृष्ट काढतो देवाची किंवा ओवाळतो देवाला,
तर देवाला ओवाळल्यानंतर आपण ते ठेवून देतो तिथे, आपण त्याला पुन्हा काही त्याच्यात जात नाही. आणि जर आपण दृष्ट जेव्हा काढतो तेव्हा काय करतो, दृष्ट काढल्यानंतर ते वस्तू जी काय आपण बाळाची दृष्ट काढायला घेतलं असतं, मीठ भोऱ्या असतील, फुलं असतील, काही पण असू दे, ते जी वस्तू घेतली ती ओवाळतो आणि ती आपण बाहेर टाकून देतो. आता ह्यांनी काय टाकलंय, नामावरून ओवाळून नामा तुझ्यावरून टाकिले असे शब्द आहे असं तुकारामानं. मग नामाला वंदन केलंय कुणी, संत तुलसीदासांनी. कारण नामाचं महात्म्य अपार आहे, आपल्याला माहिती आहे की नामाशिवाय कलियुगात दुसरा पर्याय नाही. नामसंकीर्तन हा एकमेव कलियुगात उपाय आहे. आणि म्हणून नामाला त्यांनी वंदन केलं संत तुलसीदासांनी. आणि ते बालकांडामध्ये त्याचं फार सुंदर त्यांनी वर्णन केलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की नाम आणि नामी एकरूपच असतात, पण आपण नाम घेतो कारण तोच आहे. तर रूप कसं, रूप त्याच्याजवळ आहे आणि नाम माझ्याजवळ आहे. मग जेव्हा अखंड नामस्मरण त्याच्या मुखातून येत राहतं कोट्याधानी, की अत्यंत निष्कपट पद्धतीने जेव्हा आपण त्या भगवंतासमोर उभं राहतो आणि निष्काम पद्धतीने जेव्हा आपण नाम घेतो, तेव्हा त्या नामीलाही सगुण रूपात आमच्यासमोर उभ्या असलेल्या नामीलाही हे कळून चुकतं की हा माझंच नाव घेतोय, बाकी हा कोणाचंही नाव घेत नाही. आणि संत तुकोबांनी तेच केलं आहे, त्या अखंड नामाशिवाय त्यांनी दुसरं काही केलं नाही. आणि म्हणूनच ते म्हणू शकतात की ओवाळूनी नामा तुझ्यावरती टाकले. आणि त्याचा अर्थ परमपूज्य खंडारकर महाराजांनी त्याच्या ह्याच्यामध्ये असाच लिहिलेला आहे की काया वाचा मने ओवाळून टाकलाय. म्हणजे कायेनी, वाचेनी, मनानी तिन्ही स्तरावर त्यांनी जे नाम घेतलं ते सर्व नाम त्यांनी भगवंताच्या चरणी अर्पण केलंय. मग आता नाम अर्पण केलं याचा अर्थ काय केलं, मन अर्पण केलं. मन केलं, काया केली, वाचा केली, सगळं त्यांनी त्या भगवंतापाशी अर्पण केलं. आणि म्हणून तुवा केले रे अमृता, तू तर अमृत तयार करणार आहेस, पण तू कसं आहे त्या अमृताहूनही गोड आहेस असं त्यांनी म्हटलं. आणि मग पाचा तत्वांचा जनिता सगळं सत्ता नाही. हा सगळ्या सत्ता जी दिसते आम्हाला त्या सत्तांचा तो अधिष्ठान आहे, तो अधिष्ठान आहे. कारण तू पाच जी तत्व आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि जी त्रिगुण आहे, अशी अष्टधा प्रकृतीचा निर्माता कोण आहे, तर तूच आहेस. आणि त्याच्यामुळे तुझ्या मी पाया पडतो आहे. आणि इतकं सगळे अभंगावर अभंग, 7 अभंग जेव्हा ते रचतात तळमळीनी, तेव्हा शेवटी काय होतं माणसाचं की किती किती बोलणार, तर आता माझ्याजवळ शब्द नाही अशी अवस्था जशी होते, तसं ते शब्द व्यक्त करतात की काही न बोलून आता उगाच चरणी ठेवितो माता. कारण चरणी माथा ठेवणं एवढंच फक्त हातात राहतं. आणि ते म्हणतात की तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा अपराध करा. आता क्षमेचा अपराध मागतात, अपराधाची क्षमा मागतात. आणि अशा पद्धतीने क्षमेच्या या 7 अभंगातला एक अभंग आपण आता बघितला. आणि अभंगाच्या पूर्वी जी प्रस्तावना आहे ती मोठी आहे, कारण ती सांगितली नसली पूर्व पीठिका अभंगाची, तर आपल्याला हा अभंग त्यांनी का रचला. आणि जी गाथा आहे मूळ, त्या गाथेमध्ये स्पष्ट लिहिलंच आहे की हे त्यानंतरचे अभंग रचले गेलेले आहे. आणि अशी त्यांनी अपराधांची क्षमा आधीच्या अनेक अभंगात मानली, पण ह्या अभंगाचं हे वैशिष्ट्य आहे की ते ग्रंथ त्यांना जेव्हा मिळाले, त्या ग्रंथ सांभाळण्याचा पांडुरंगाला इतका आपल्या मूळ त्रास झाला, त्यांनी ते ग्रंथच नाही सांभाळले, तर मला पण सांभाळून घेतलं. आणि मग झालं. म्हणून हे जे पुढचे अभंग आहे त्याच्यात हे दिलेलंच आहे हेडिंग, हे नंतरचे अभंग आहेत. आता ही पण आपल्यावर सद्गुरू खंडाळकर महाराजांची मोठी कृपाच आहे. आता आपल्याला तर कळलंच नसतं ना की हे अभंग कशाच आहे, हे त्यांनी संशोधन केलं, त्यांनी अर्थ लावलेले आहेत. आता आपण जर पाहिलं तर काय करतं आपल्याला की ओवाळून नावामध्ये काय केलं, मी स्वतःच खूप वेळ विचार केला की नामा ओवाळ म्हणजे हा अर्थ वाटला की अरे काया वाचा मन हे सगळं नाम घेतलं आणि ते सगळं ओवाळून टाकलं. म्हणजे असे जे अर्थ त्यांनी आपल्यासमोर ठेवले, हे त्यांचेही तुकाराम महाराजांचे महान उपकार जगावर आहेत, आपल्यावरही त्यांचे उपकार आहेत. आता एक असतं की तुकाराम महाराज जे ते त्यांनी एकच शब्द स्वतःसाठी कमी ठेवला. त्यांनी हीनबुद्धीचा म्हणून घेतलं स्वतःला, त्यांनी स्वतःला मतिमंद म्हणून घेतलं, त्यांनी स्वतःला उतावीळ म्हणून घेतलं. इतक्या नाना तऱ्हेच्या कबुल्या हा खरोखर जशा उघडपणे देणं ही किती मोठी उंची मनाची असावी लागते. नव्हे, मन नसतंच, मन हे परे गेलेलं असतं आणि म्हणून असं होऊ शकतं. आता त्यांनी इतकं झाल्यानंतर देवाला एकच प्रश्न विचारला की तू देवांचा देव, अवघ्या ब्रह्मांडाचा जीव, आम्हा दासा किंव का भाकणे लागली. देवाला विचारतात बरं का, एवढी उंची आहे त्यांची विचारण्याची की तू देवांचा देव आहे, अवघ्या ब्रह्मांडाचा तू करता आहेस,
आणि मग आम्हाला आमच्यासारख्या दासाला अशी आमची क्यू यावी कोणाला असं आमच्याकडनं का बरं तू हे केलं की का भाकणे आम्हाला अशी तुझी प्रार्थना करण्याचा त्रास तुला द्यावा का लागला हा प्रश्न विचारतात की ही घटना अशी का घडावी माझ्या जीवनामध्ये. आता हे सुद्धा धैर्य फार मोठं आहे. देवाला विचारतात कारण ते पण आज लोकांना नाही विचारत. त्यांनी रामेश्वर भट्टांना नाही विचारलं की तुम्ही असं करतो. साक्षात देवाला विचारत असते. पण एक गोष्ट आहे की देवानी त्याचं जे दिलेलं उत्तर असेल त्यांना ते मात्र त्यांनी अभंगबद्ध केलेलं नाही. हे विशेषतः त्याची. आणि मग तुकोबांनी नमूद ते केलेलं नाही. कारण असं आहे की देवाला तरी काय उत्तर सुचणार आहे. देव तरी याच्यावर काय बोलणार की मी असं का केलं. आणि त्याचं उत्तर संकट शोधून काढतात. त्यांनी त्याचं उत्तर असं दिलं की तुकोबांची योग्यता आणि थोरवी करण्यासाठी ही सर्व लीला पांडुरंगांनीच घडवून आणली की ज्याच्यामुळे सगळी जनता त्यांच्या भोवती मग गोळा झाली. आणि आज जर वारीत बघितलं तर हजारो शेकडो अभंग वारकऱ्यांच्यामुळे मुखोद्गत आहेत की असे कितीदा बुडले तरी ते अभंग कधी जया भंग नाही असे अभंग आहेत ते की ते कधी भंग पावणारे नाहीत. आणि असेही अभंग गाथा त्यांनी रचून ठेवली. आणि म्हणून पांडुरंगाने ही लीला कथा रचली आणि असे अभंग त्यामुळे आपल्याला सुंदर सुंदर आपल्यासमोर प्रकट झाले. आता आपण जर बघितलं की जेव्हा तर जो काळ आहे तो मुस्लिम काळ आहे. समर्थांच्या अलीकडचे थोडे आहेत. आणि मग जेव्हा छत्रपती आपल्याला माहिती की प्रत्यक्ष छत्रपती सुद्धा त्यांच्या याला येत असत कीर्तनाला. ती कथाही सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा आक्रमण झालं त्या कीर्तनाच्या तिथंच मुसलमानांनी आक्रमण केलं की इथे शिवाजी आहे तेव्हा पांडुरंगाने असा धावा केला आहे की सगळीकडे त्यांना शिवाजी दिसू लागले. आक्रमण करून कोणता नेमका शिवाजी असं जेव्हा त्यांना गोंधळात पडले तर ते पळून गेले. म्हणजे साक्षात श्रीमंत योगी असलेले छत्रपती शिवराय ज्यांच्या कीर्तनाला बसत होते ज्यांनी कितीतरी धनसंपत्ती त्यांच्या चरणी अर्पण केली तरी ती सगळी त्यांनी परत केली. आणि म्हणून सर्व संतांचा सल्ला छत्रपती घेत होते. त्यात हे सुद्धा तुकाराम महाराज सुद्धा होते. हे आपल्याला जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला त्यांच्या चरणी लीन होण्याशिवाय दुसरा कुठलाही आपल्यासमोर सुद्धा पर्याय उरत नाही. किंबहुना आपण त्यांच्यासमोर नम्रच आहोत. नम्र झाल्या भूता तेने कोंडिले भगवंता अशा पद्धतीने त्यांची जी विचार आपण बघितले त्या विचारातून आपण त्यांच्या चरणी लीन होणं एवढंच आपल्या हातात असतं. आणि इतकी पराकोटीची जी गोष्ट आहे ती आपल्याला कधी मिळणार आपल्याला हा लाभ कधी होईल असं प्रत्येकाला वाटत असतं की मी एवढं केलं मग काय होईल. त्याच्यावर कवींनी उत्तर दिलं की वक्त आएगा ऐसा कभी ना कभी हम भी पाएंगे प्रभू को कभी ना कभी. आणि करायचं काय तर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे एवढंच करायचं आहे. एवढं आपण त्याच्याजवळ मागणी करू की तुमच्यासारखंच विठ्ठल विठ्ठल नाम अखंड आमच्या मुखातून अंतर्यामी निघू दे आणि आम्हालाही ते दर्शन होऊ दे ज्ञानप्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना करायची. आणि इथे माझ्या वाणीला विराम देते. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल 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 विठ्ठल. हरिओम. भगवंतावरच का प्रेम करावे त्याच्या नामावरून सर्वस्व ओवाळून टाकावे व ह्या भवसागराचा पूर्णपणे विसर पडून केवळ परमेश्वराच्या श्री गुरूंच्या चरणी निवांतपणे मस्तक ठेवावे असे अतिशय सुंदर मार्गदर्शन आदरणीय ममताताईंनी आपल्याला केले. आदरणीय ममताताईंचे मनापासनं खूप खूप आभार. तद्वतच सर्व श्रोत्यांचे व त्याच सोबत युट्यूबवर प्रवचन प्रसारित करण्याकरिता जे सतत मेहनत घेत आहेत ते स्वप्नील, धीरज व अजिंक्य ह्यांचे देखील मनापासनं खूप खूप आभार. व आपल्या सर्वांना अशी विनंती की आमचं हे चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं व जास्तीत जास्त शेअर करावं. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.